हॅलो एव्हरीवन, आजचा ब्लॉग मी चालू केले म्हणजे हा ब्लॉग माझा असणार आहे. कारण सर्व मी करणार आहे. मी नाही म्हणजे आज रात्रीपासून माझ्या नवऱ्याचा बर्थडे स्टार्ट होतोय. अच्छा, हमको सिखा रिया. सो मी विचार केला बाहेरून केक ऑर्डर करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या हाताने केक बनवते. मी कधी जास्त केक बनवले नाही. जे काही केले ते ताईला हेल्प केलेली आहे, त्यात थोडंफार येतो. पण मी त्या सामान्याने म्हणजे प्रीमिक्स वगैरेचा न यूज करता मी आपला बिस्किटनी केक ट्राय करणार आहे. बघू आता बिस्किटनी केक बनवते तो कसं होते. आय थिंक तो जास्त स्पेशल असेल माझ्या नवऱ्यासाठी. सो मी आता चालले सामान घ्यायला आणि ते मी तुम्हाला दाखवते पुढे. मध्ये विसरते मी खरंच. तुमसे ना हो पाएगा. काय बोलायचं कन्फ्यूज होऊन जाते. चला बरं दाखवते ते. बाय. मी ते केक शॉपमध्ये आलेली आहे. ते केक शॉपमध्ये मी फक्त मला मेणबत्ती पाहिजे, कॅन्डल मेणबत्ती पाहिजे. त्यासाठी मी तो मेणबत्ती घेणार आणि पुढे दुकानातून सामान घेणार, ते पण दाखवते. बाय. मी केकच्या शॉपमध्ये गेली होती, ते मी तुम्हाला दाखवलं होतं शॉपमध्ये. तेव्हा मी फक्त मेणबत्ती आणि मला डार्क चॉकलेट पाहिजे होता, तो घेण्यासाठी गेली. कारण की मी पहिला चॉकलेट केक बनवत होते, म्हणजे चॉकलेटच्या फ्लेवरवाला. सो टाईमवर चेंज झाला, मग मी तिथून आले. असं विषय असं की म्हणजे मी तिथून केक घेऊन येऊ शकत होते, पण मी काय माहिती का स्वतःच्या हाताने बनवलेली वेगळी गोष्ट असते असं मला फील झालं. म्हणजे आणि माझ्या नवऱ्याला बाहेरचं खाण्यापेक्षा मी घरात बनवलेला केक जास्त आवडेल. सो मी घरात बनवणं जास्त प्रिफेर केला. सो बघू आता त्याची टेस्ट कशी होती. मी फर्स्ट टाईम रवा केक बनवते. ॲक्च्युली सीन असा झाला की मी बनवणार होती बिस्किटचा केक, तर तो प्लॅन कॅन्सल झाला. कारण ताई बोलली माझी की रव्याचा केक जास्त चांगला लागतो आणि व्यवस्थित बनतो. मग मी रव्याचा केक बनवायला चालू केला. सो त्यात पहिला मी रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी थोडी साखर ॲड करते. हां, आता त्यामध्ये मी थोडा सोडा ॲड करते. त्यानंतर थोडी दही. मला एक हाताने फोन पकडता येत नाही व्यवस्थित, तरी पण मी ट्राय करते पकडून हे करण्याचं. हां, तर आपण दही, साखर, सोडा टाकलेला आहे. पाणी बाकी होता, हे मी मिक्स केला. आणि आता पाणी बोलते सॉरी तेल. आता यामध्ये मी थोडा तेल ॲड केला. माझा नवरा नाही तर मला खूप प्रॉब्लेम होत आहे कॅमेरा पकडायला. हे तयार केलेले आता, आणि आता मी याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आणि तोपर्यंत मी दाखवते की माझा नवरा काय करतो. चला बाय. बॅटर आपलं 15 मिनिट ठेवायचं आहे. त्यातलं 10 मिनिट काहीतरी झाले. मी व्हिडिओची सगळी स्टार्ट केली का मी बेकिंग पावडर विसरली आणि फक्त बेकिंग सोडा टाकलं आहे. कारण की आयत्या टायमावर प्लॅन चेंज झाला, मग त्यामुळे मी कन्फ्यूज होऊन मला आठवणच नाही राहिलं, मी गेली खाली पण. सो आता बघू आपण जसं होतं आहे तसं मी तुम्हाला दाखवते. आणि हा झालं मुद्द्याची गोष्ट. मी थकलो. माझा नवरा असं झोपतच नाही लवकर मोस्ट ऑफ तरी. तर सो त्यामुळे त्यांना मी गेममध्ये गुंतवून आले. ते गेम खेळत बिझी आहेत. तर मी ॲक्च्युली बनवायला काय नाही, ते 5-5 मिनिटाला मला बघायला येतात किंवा आवाज देतात. आवाज रिटर्नमध्ये नाही तर बघायला येतात, असा विषय होतो. मग त्यामुळे मला या सरप्राईज बोलला ना करणं खूप मुश्किल आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ते काय करतात. चला. बेबी थांब 2 मिनिटं. सीन असं आहे की बेडरूम चांगल्यापैकी आहे, तरी मला नवरा बाहेर येतात, गादी ठेवतात आणि तिथंच झोपतात. कारण की बाहेर वायफाय, ते तुम्हाला मी दाखवलं. सो तरी बघूया आपण. मी दाखवलं ते बिझी आहेत सध्या. जेवढं लवकर होईल तेवढं बरं आहे. मला पण थोडं लवकर हे करता येईल. चला बाय. तर आपण यामध्ये आता तेल टाकलेलं आहे. ते तेल आपण पूर्ण लावून घेऊ.
ॲक्च्युली मला एक हाताने करता नाही. याला आपलं गहूचं पीठ लावलेलं आहे, म्हणजे ऑइल टाकलं त्यानंतर गहूचं पीठ लावून त्याला डस्ट केलं. म्हणजे त्यानंतर आपण आपला हा बॅटर आहे हा त्यामध्ये टाकू. अरे ते मला बदाम पण टाकायचे होते, मी विसरले. फक्त 2 मिनिट थांबा, मी बदामासोबत टाकते काय. तर यामध्ये मी बदाम टाकलेले आहे आणि याच्यामध्ये पण थोडेसे माझा मन झाला म्हणून टाकलेले आहे. आणि याला हे करून घेते. आता मी हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता मी याला बंद करू. यासाठी मी केक बनवलेला आहे. माझा फर्स्ट केक आहे. सो मी आता माझ्या नवऱ्याला घेऊन जाते. बघा आता अहो, हॅपी बर्थडे. वाव, हे काय एक पकड, 1 मिनिटाचा फोन. काय म्हणजे फोन का पकड, म्हणजे समजलं ना मला. तू व्हिडिओ काढतोस का? मग व्लॉग बनवायचा ना. हे पण या काय केक बनवला माझ्या पप्पाने, बायकोनी केक बनवला माझ्यासाठी. मी हॅपी झाला. आणि हे काय आडवा का ठेवले? व्लॉग करते तू? व्लॉग चालू केला गपचूप. हॅपी बर्थडे. विश मागतो थांबा. हा विश मागायची आणि मग त्याच्यानंतर कापाला सुरीता नाताची कापू. वास जांभर येते नक्की. काय केक कसा बनवला तुम्ही? रवा केक. रवा केक आहे, रवा केक. या इकडे बघा, वरती घ्या थोडा. थांबा, इकडे बघा, तुम्हाला गोळा करतो. अरे एडिटिंग मध्ये मी करेन ना, एडिटिंग मीच करणार. इकडे बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अभी चबी, हॅपी बर्थडे टू यू. खेळत होता माझा नवरा. ओ माय गॉड माबू. थांबा, मी भरवते. पहिलं माझी बबला. कैसा आहे? 2 सेकंद. बघ याची जास्त भेटणार नाही तुला. तुझ्या बाजूला. हा गाय मला आता खाताना बघा. बाबा बेबी राम सुंदर बनवला. आय लव्ह यू बेबी. कुठून शिकलाय? असंच बनवला. स्वादिष्ट बनले बेबी. बाजूला आहे ना हे क्रंची लागते, जांभळ लागतो मस्त. हा, म्हणून थोडा मी ओव्हर कुक केला तुमच्यासाठी. मला माहिती आहे तुम्हाला अशा टाईपचा केक आवडतं. मी याची क्वांटिटी वगैरे काही मोजून नव्हती घेतली. मी डायरेक्ट सगळा घेतला होता आणि डायरेक्ट केक बनवला आणि डायरेक्ट केक सुंदर बनला. बघा माझ्या नवऱ्याकडं खुश झाले. माझ्या जगांची सगळ्यात मोठी हॅपीनेस आहे बेबी माझ्यासाठी. आणि तू विकत आणला असताना मला तेवढी हॅपीनेस नसते आली. आली असती हॅपीनेस तीच लेवलची, पण याच्यानं जास्त प्यार मोहब्बत आहे तुझी. बाय बाय. अरे मी कसाच दिसतो तू मला व्लॉग मध्ये गेले. काय झालं? त्याला सांगलं माझी तब्येत खराब आहे असं नाही. ॲक्च्युली आम्हाला किती वाजले तुम्हाला टाईम दाखवतो. सकाळचे 6. कारण की माझा नवरा गेमच खेळत होता आणि त्यांच्यासोबत मी पण गेम खेळायला बसली आणि टायमाचा पत्ताच लागला नाही. आज एवढा लेट आम्ही इतर नाही झोपत. माझा रोजचाच मी 6 वाजता झोपतो. हा, हे रोज झोपतात 6 वाजता. मी लवकर झोपते. चला बरं, बाय बाय.
ओके तर गाईज खात होतो आणि खाता खाता तेवढ्यानं माझी बायको झोपली. ठीक आहे, ती झोपली तुम्हाला दाखवी नाही पण केक दाखवतो. केक बघा आवडा खाले आता अख्खा खपवीन. मला ॲक्च्युली केक पटत नाही जास्त, म्हणजे मी स्वतः बनवायला लागलो ना तेव्हापासून मला पटायचं बंद झालं. मग बायकोनी बनवले आवडा भारी लागते ना. त्याची तिन्ही लेअरला ना वेगवेगळी टेस्ट येते आणि माझ्या आवाजाची टेक्स्चरमध्ये थोडासा बदलाव तुम्हाला जाणवला असेल. तर माझी तब्येत खराब होती, काल ॲडमिट होतो मी 1 दिवसाआधी. एवढा बाकी तो ना संध्याकाळी मग केलं सोडला मला घरा थोडा शांत. यानंतर माझ्या बायकोनी माझ्या देवराला केला. त्यांचा म्हणजे मूड ऑफ झालेला आहे, तेवढं सेलिब्रेट नाही करायला भेटला असं त्याच्यामुळे, कारण की तब्येत खराब होणार असा. हां तब्येत खराब म्हणून तेवढं जोरानं आम्हाला सेलिब्रेट करायला नाही भेटला. पण आता सेलिब्रेट झाला, चांगल्यापैकी झालं, म्हणजे बेस्ट. याच्यात काय एक्सपेक्टेशन नाही, किती पण लाखो रुपये संपवा, पण जो प्रेमाशी जे केलेलं असते ना त्या नाहीच भेटणार. किती पण करोडो रुपये खपवा तुम्ही, पैसे काय येतात जातात, पण माणसाच्या भावना केकमध्ये ना काहीच भावना भरलेल्या नाक्या. तो आजचा वर्ग इथेच संपवतो, कारण की आम्हाला उद्या गावाचा जेजुरी सारखाचं म्हणजे प्लॅन फिक्स नाही, मग म्हणून मी नाव नाही सांगली. प्लॅन फिक्स झाला तर पुढचा ब्लॉग चांगला येईल, काहीतरी हिल स्टेशन टाईप. ओके चला बाय बाय.